चित्तू अगं का करतो बाय तू कशा हाचत खुदकन हाचत बाळ कसा हाचत खुद खुद हाय गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सगळ्यांना. तर आज आज कोणवार आहे? आज कोणवार आहे? मंगळवार आणि आज आहे 30 तारीख. तर आजचा दिवस आहे म्हणजे आजचा उद्याचा दिवस आहे. हा 2 दिवसानंतर वर्ष बदलणार आहे. 2025 मधून 2026 मध्ये सगळ्यांना एंट्री आहे. तर काय 25 वर्ष कसं गेलंय ना, आता 26 ला काय अपेक्षा आहे? 2025 सगळ्यात छान गेले आणि 2026 ते पण असंच जावं अशी म्हणजे इच्छा आहे. 2025 म्हणजे आपल्या आनंदीचा त्या वर्षाचा जन्म आहे. त्यामुळे 2026 लागत मग ती इच्छा पूर्ण होती का नाही बघ नाही का नाही म्हणजे 2027 मध्ये पण काही ना काही 26 मध्ये होईनच काही ना 26 व्हायला पाहिजे. 2025 एवढं ठरलंय लक्की तर 2026 पण लक्की ठरल. हा तर जीवनातलं 1 वर्ष कमी झालंय म्हणजे आयुष्य कमी होत चाललंय. आयुष्यात जीवनातलं 1 वर्ष म्हणजे आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय. 2026 लागन. हा आज देवपूजा आता देवपूजा करायची आवरले. आता देवपूजा करायचंय तर मला देवपूजा करावा आणि मग रानात जावं है ना. हा गास घेऊन यावं लागेल शेळ्यांना. तर आधी देवपूजा करू. हा चला पूजा करून घे तू. पिकली काय? तू लयच लक्ष येईल का दिसा ना. राहू द्या बघ. हाय पिकली. राहू द्या राहू द्या हळूच. विरू पडला. काय केलं विराज? पडला होय. सॉरी बिटू शर्टच नाही घातलं. हा चल बरं गार लागतं मी तुला चल गार लागतंय विराज. देवपूजा करून येतो, मग तुला कपडे घ्यायचे ना दादू. मला अपेक्षा काहीच नसते नवीन वर्षाची, फक्त आनंदी राहणं ही राहावा माणसाने. ते काय आनंदी आहे ना तुमच्या जवळ? हा आनंदी आहे आणि आम्ही 26 मध्ये फक्त आनंदी जरी राहिलो ना तरी आम्ही लय खुश. अपेक्षा काही नाही माझ्या अपेक्षा काही नसत्यात बी. तर आपण सर्वजण खुश राहावं एवढीच अपेक्षा आहे. तर चला मला करायची देवपूजा. आनंदी बघा, आनंदी म्हणजे आनंदीच राहते नुसती आयुष्यात. मला असं वाटतं की बाबा असंच आनंदी राहावा माणसाने. देवपूजा करावा, सुखी राहावा, आनंदी राहावा. माणसाचं काही नसतं बाकी. रोजचं तर चालूच आहे काम. प्रत्येक जणाचा आपला आपला व्यवसाय आणि अडचणी चालूच असतात. पण मेन कारण काय? खुश राहणं. चला दीपाली सध्याला पूजा करून घेतीये. तर अगरबत्ती बी लावली आणि पूजा चालू आहे करणं. चला सकाळ सकाळ रोजच दीपाली पूजा करीत असते तशी रोजच्या प्रमाणे आज पण पूजा करते. तर पूजा केली म्हणजे कसं होतं, आंघोळ आणि पूजा झाली ना फ्रेश होतं माणूस. सकाळ सकाळ फ्रेश झाले सगळे कामाला मोकळं होतं पुन्हा. आणि एक नवीन पूजा करताना ना नवीन एक ऊर्जा निर्माण होते. एक प्रसन्न आपल्या ह्याच्यात आलं ना, मनात प्रसन्न झालं ना आपण. मन प्रसन्न झालं की एकदम नाही का दिवसभर खुशी राहतं माणूस आणि खुशी सगळे काम वगैरे एकदम आनंद राहतो. कावळा करतोय. तर बघा एकदम सूर्य उगलाय. सकाळच्या 8 वाजून आत्ता बी 20 मिनिटं झालीत. पण थंडीमुळे टाइम पटापटा सकाळचा जातो. सर्दी झाली का? गार पाणी कोण पितं फ्रीज मधलं? त्याच्यामुळे सर्दी होती ना. बरं चालतंय. तू काय कर आता माहिती का, आनंदीला घे बरं का. नाही मी देवपूजा करून आले घरातून. पूजा करायची होती. हे पूजा करून मी देवपूजा करून घास कापणार मग. आता काय कर माहिती का, तू आता आनंदीला माझ्याकडे दे. मी दुकानात थांबतो. तोपर्यंत तू काय कर, रानात जा, घास वगैरे घेऊन ये. मग नंतर पुन्हा तू आनंदीला घे, मी रानात जातो नंतर. तर चला मी आता आले रानात. सकाळी सकाळी घास न्यायला. घास घ्यायचा रोजच तेच आहे. सकाळी उठायचं, घास कापायचा, शेळ्यांपुरता थोडासा घास घेऊन यायचं घरी करड्यांना त्यांना. म्हणजे मग करडं जात नाहीत ना शेळ्यांसोबत, त्याच्यामुळे दिवसभर त्यांना मग घास लागतो खायला. तर चला अशी आले मी रानात. सकाळी सकाळी सूर्य उगवलाय. मस्त असं वातावरण झालंय सकाळी सकाळी. आणि थंडीचे दिवस आहेत. हिवाळाच आहे त्याच्यामुळं थंडी तर लयच भरपूरच थंडी वाजते. तर रोज काही ना काही रानात येऊन करावं लागतं. दिवसभर मोबाईल नसतो माझ्याकडे व्हिडिओसाठी दाखवायला. पण तरी पण मी दिवसभर माझं चालूच असतं काम, घरचं किंवा रानातलं.
मी दोन्ही पण. मग जर शेतात नसेल तर मग मी घरी करते मग दुकानातलं किंवा साड्यांचं त्याचं पिकअप हॉल हे ते दिवसभर माझं चालूच असतं. तर अशा आले आत्ता राहणार. आणि आता कापायचं आहे मला घास. तर घास घेऊन घरी जायचं आहे. त्यांना परत यायचं आहे. तंबाट्याच्या झाडांना काठ्या लावायच्यात. तर तुम्हाला दाखवते मी तंबाट्याच्या झाडांना कशामुळे लावायच्यात काठ्या. कारण की तंबाट्याच्या भरपूर तंबाटे आले तर ते असे खालीच पडले पार. मग त्याच्यामुळे त्यांना काय ते त्यांना आधार द्यायसाठी नाही का तंबाटे नासते म्हणून थोडासा आधार पण द्यायचा आहे. आधार देऊ. आणि हे बघा ह्याच्यामुळं लावायचे तंबाट्याचे लय सगळं असं झाडच खाली झोपल्यासारखं पसरले खालीच. ते काय म्हणजे उभाच नाही आहे ना त्याच्यामुळे चढते तंबाटे. त्याच्यामुळे त्याला काठ्या लावायच्या तंबाट्याच्या झाडांना ह्या. तर तंबाटे सडू नाहीत म्हणून. हे बघा ह्याला लावल्या होत्या. तर ह्याचं काही नाही हे आहे उभाच आहे. पण ते बाकीचे काय झालं खाली पडले. तर हो का इथं एक तंबाटे झाड आहे. ह्याला पण खांदून ह्याला पण हे करायचं आहे. बघा ह्याचे तंबाटे. तर भरपूर तंबाटे येतं त्यामुळे त्यांना ते हे लावायच्यात काठ्या लावायच्या. तर बघू शकता मी बटाट्याचे झाड पण लावलं होतं. तर ते बटाट्याचं झाड कुठे गेलं काय माहीत. त्याला बटाटेच राहिले का नाही कुठे लावलं होतं काही लक्षात बी नाही. ते गेलं पण जळून वाटतं. घरी पण भरपूर काम आहे. चला आता घास कापून झालाय आणि थोडी खायला घासाची भाजी घ्यायची मला. तर आपण कवळी घासाची भाजी घेणार आहेत खायला. मस्त लागते घासाची भाजी. त्याच्यामुळं कवळी भाजी घेणार आहे मी आता खायला घासाची. तर चला आता चालले मी घराकडं. तुला आंघोळ करायची नाही विराज? आंघोळ नाही करायची तुला? आणि टप करून बस बरं आंघोळीला. आंघोळ करून घे बरं. अय्यो काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? हो काय करती? ग ग ग नमस्कार. नमस्कार. आता पहिला हा ग ए आनंदी काय काय म्हणते तिला? ग म्हणता येतं का? कशी म्हणते? हा पप्पी नाही घेत खाती. तिला खाऊ वाटतंय. तिला काही वाटतं येऊ द्या. होय आनंदी कशी हसती बाई तू कशी हसती. हा जाऊ का? बाय.